दुर्दैव आहे की 16 महिने झालं महादेव मुंडेंची हत्याकांड झालंय आणि हत्याकांड अतिशय क्रूरपणे झालेला हत्याकांड आहे। त्याच्यामध्ये त्यांचा गळा चिरण्यात आलेला आहे, शरीरावर अनेक जखमा आहेत आणि एवढं क्रूरपणाचं झालेलं हत्याकांडातील आरोपी मोकाट 16 महिन्यापासून आहेत। हे इथल्या यंत्रणेचं फेल्युअर आहे। 2 PI त्या तपासापर्यंत पोहोचले, त्यात एक सानप म्हणून आहेत आणि दुसरे सपकाळ म्हणून आहेत। पण जेव्हा जेव्हा त्यांना आरोपी आयडेंटिफाय झालेत तेव्हा त्यांचा बदली झाल्याची शंका या ठिकाणी पीडित कुटुंबांनी निर्माण केलेली आहे। आणि हे दुर्दैव आहे की आज या कुटुंबाला एका महादेव मुंडे या लेकराच्या आईला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागायला बसावं लागतंय। त्यांचं वय किती आहे, त्यांची पत्नी इथं उपोषणाला बसली, लहान लेकरू त्यांचा मुलगा उपोषणाला बसलाय, तरीसुद्धा या व्यवस्थेला जाग येत नाही। गृहमंत्री म्हणून त्यांची तात्काळ भूमिका घेतली पाहिजे। त्या ठिकाणी हा तपास फास्ट केला पाहिजे। आमची सुद्धा मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची की याच्या CID आणि SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीने संतोष देशमुखांच्या केसमध्ये CID आणि SITने काम केलं त्याच धर्तीवरती या केसमध्ये सुद्धा CID आणि SIT लागू झाली पाहिजे आणि याचा तपास झाला पाहिजे। मला या माध्यमातून जाहीर आवाहन करायचं आहे, सन्माननीय पंकजाताई मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील की का म्हणून तुम्ही या कुटुंबाची परीक्षा घेताय? घाय मुकलून आई आज 16 महिने एखाद्याने रडावं, आज 16 महिने झाला आई रडते। म्हणजे या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला कायद्यामध्ये न्यायाचं या ठिकाणी हक्क असताना, अधिकार असताना आम्हाला न्याय मिळत नाही। आम्हाला न्यायासाठी या ठिकाणी भीक मागावं लागते। यामध्ये क्लिअर कट आहे की आरोपी कुणाचे आहेत, बंगल्यावरून दबाव कुणाचा येतोय, त्या काळात पालकमंत्री कोण होतं, या कुटुंबावरती काय दबाव होता, हे सगळं सांगायला लागलेत ते। तरी सुद्धा या घटनेमध्ये आता तरी जाग होऊन महाराष्ट्राच्या AC वरती बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललाय। आता तरी या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि या प्रकरणातील सर्व त्या ठिकाणचे जे आरोपी असतील, VDR CDR सुद्धा 6 लाख रुपये देऊन कुटुंबांनी मागितलाय। म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे। 6 लाख रुपये त्या ठिकाणी कर्ज करून ते VDR CDR मागितला की आमच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे। पोलीस करतंय काय? पोलिसांनी फर्स्ट डे पासून याच्यात केलंय काय हे तरी सांगा। तुम्ही एकीकडे मानताय की एखादी केस अशी होऊ शकते की तिचा तपासच लागू शकत नाही, तर हे चालणार नाही। आम्ही या कुटुंबाच्या ठामपणे पाठीशी उभा आहेत आणि यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष सुद्धा आम्ही आता सुरू करणार आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केलेला आहे त्याच पोलीस अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केलेली आहे की त्या पोलीस अधिकाऱ्यांचा CDR काढण्यात त्या वक्ताला नेमका फोन कुणाचा आला होता? गेल्या महिनाभरापासून मुंडे कुटुंब ते अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं नाव घेते, मात्र तपास पुढे जायचं काही नाव घेत नाही आणि परळी पोलिसांवर आमचा विश्वास नाही असं देखील म्हणणं नाही। सरळच आहे, 16 महिने झालं परळी पोलिसांनी काहीच केलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास उडायला आला आहे। त्याच्यामध्ये एक CID आणि SIT शिवाय आता याच्यामध्ये पर्याय नाही। तेच या घटनेचा तपास या ठिकाणी योग्यपणे करू शकतात। जे पोलीस निरीक्षक ज्यांच्यावर शंका घेतली, ज्यांनी सांगितलं की बंगल्यावरून फोन आला, आता परळीतला हा बंगला आणि बंगल्यावरून फोन आला ते धनंजय मुंडेंच्या बंगल्याशिवाय दुसरा कोणता बंगला आहे? त्याच्यामुळे आजही धनंजय मुंडेंचा महादेव मुंडेच्या केसमध्ये पोलिसांवरती दबाव आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यांनी जर असं नसतं तर मीडियात आलेलं ही आई रडताना दिसते, धावत पळत या कुटुंबाला ते भेटायला आले असते, पण त्यांनी आजही त्यांची भेट घ्यावा असं त्यांना वाटलं नाही। आज या संतोष देशमुखांच्या प्रकरणानंतर हे प्रकरण बाहेर आलं आणि परळीमध्ये कशा पद्धतीने निर्गुणपणे बेवारस हत्याकांड झालेत हे सुद्धा पुढं आलं आणि त्या मानसिकतेतून या जो काही प्लॉट घेण्यासाठी 10 लाख रुपये महादेव मुंडेंनी दिले होते, त्या 10 लाख रुपयाच्या नंतर ज्यांनी प्लॉट घेतला त्याच्यावरच ही शंका चालली आहे। तर त्या अंगेलने सुद्धा तपास झाला पाहिजे, कारण वाल्मिक कराड हे 302 मध्ये या ठिकाणी आता
हे झालेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना धरूनच काही सिरियल किलरसारखं काही घडलं आहे का परळीमध्ये, याची सुद्धा चौकशी गांभीर्याने केली पाहिजे. नवीन SP आहेत, आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय देतील, पण ते काय याच्यामध्ये त्यांच्यावर दबाव आहे की काय समजत नाही. पण कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याच्या माध्यमातून या पीडिताला न्याय द्यावा अशी सुद्धा आमची भूमिका आहे. या संतोष देशमुखच्या हत्येप्रकरणी जे आरोपी आहेत ते दिवसच्या जेलमध्ये आहेत. त्या ठिकाणचा CCTV बंद असल्याचा जेलरच्याच वतीने एक पत्र बाहेर व्हायरल झालेलं आहे. त्याचं जे बॅकअप असतं ते सुद्धा गायब झालेलं आहे. कोणत्या केसमधलं? संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये जे आरोपी ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलचे तिथले CCTV सगळे बंद आहेत आणि त्याचं जे बॅकअप होतं ते बॅकअप सुद्धा त्याच्यात दिसून येत नाहीये आणि हे त्यांचंच एक पत्र व्हायरल झालेलं आहे. हो, मग बरोबर आहे ना. आतमध्ये काय आईश आराम चालला असेल त्याचं ते कसे काय CCTV देतील? ते CCTV सुनियोजितपणे गायब झाले. तर चैन ते मला आता शंका यायला लागली, ते बेड वगैरे सुरुवातीपासूनच व्यवस्था सुरू होती. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोर्टाचे मानताय का तुम्ही गायब झालेत? आता सध्या त्यांचं ते पत्र व्हायरल झालेलं आहे. ज्या ठिकाणी CCTV लावण्यात कैदी CCTV बंद आहेत आणि जेल प्रशासनाने त्यासमोर नाही, ते पकडले गेले तर ते आरोपीला VIP ट्रीटमेंट देत आहेत आणि ते पकडले गेल्यामुळे हा डाटा डिलीट केलेला आहे. आमचा थेट आरोप आहे, याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि निव्वळ फक्त घटनेपुरतं CIDने मर्यादित न राहता यांना जी काही VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि CCTVचा डाटा डिलीट झाला आहे त्याची सुद्धा चौकशी करून संबंधित जेलर किंवा काही अधिकारी असतील त्यांची सुद्धा कारवाई झाली पाहिजे. CIDनं एक चार्जशीट दाखल केलं. त्या चार्जशीटमध्ये काही फोटो व्हायरल झाले संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये. अशा अत्यंत फोटो गंभीर ज्या ठिकाणी त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत ते आपले सर लाजवेल असे त्यांचे काही कृत्य केलेले दिसून येते. नाही, खूप गंभीर आहे आणि हे जाणीवपूर्वक CCTV ते व्हिडिओ काढले होते, दहशत निर्माण करण्यासाठी काढले होते. 15 व्हिडिओ काढलेत असं चार्जशीटमध्ये नमूद केलेलं आहे. काही फोटोसुद्धा काढलेत. तर आम्ही किती या ठिकाणी निर्दयी आहेत आणि आम्हाला जर तुम्ही खंडण्या नाही दिल्या तर तुमचे सुद्धा हेच हाल करू या उद्देशाने ते व्हिडिओ काढून त्या ठिकाणी मारहाण झाली होती. हे मात्र खरं आहे की त्यांना कायद्याची भीतीच नव्हती. त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढून सुद्धा मारू शकतात हे त्यांनी दाखवलं आहे. परंतु या सगळ्याचा पुरावाचा आधार घेऊन फाशीची शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे. महादेव मुंडेंची जी मागणी आहे की CID मार्फत चौकशी झाली पाहिजे, SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्या घटनेत जे PI होते त्यांची बदली झाली, त्यांना पुन्हा एकदा बोलून त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यांना जो एक अधिकारी म्हटलाय की बंगल्यावरून फोन आला त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. वाल्मिक कराडच्या अनुषंगाने आणि प्लॉटिंगच्या माध्यमातून झालेला जो व्यवहार आहे त्या अनुषंगाने सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि आरोपी अटक झाले पाहिजेत. तुम्हाला ही केस विसरून जमणार नाही. तर या केसमध्ये कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा घेऊन आम्ही या ठिकाणी गृहमंत्र्यापर्यंत सुद्धा मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा पाठपुरावा करणार आहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत. किती दुर्दैव आहे की लक्ष्मण हाके एकीकडं वाल्मिक कराडच्या सपोर्टसाठी आले होते, पण आज महादेव मुंडे हे OBCच आहे ना, महादेव मुंडे हे वंजारा आहेत ना, त्यांच्या सपोर्टसाठी कुणालाही वाटत नाही. या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाल्मिक कराडांच्या समर्थनार्थ अनेक जण उपोषणाला बसले होते, ते सुद्धा वंजारी समाजाचे होते. का महादेव मुंडे तुम्हाला वंजारी समाजाचा का वाटत नाही? महादेव मुंडे तुम्हाला OBC का वाटत नाही? महादेव मुंडे या बीडचा परळीचा सुपुत्र तुम्हाला का वाटत नाही? महादेव मुंडेच्या आईचे अश्रू तुम्हाला का दिसत नाही? महादेव मुंडेचे लेकरं तुम्हाला का दिसत नाही? म्हणजे राजकारण आणि परिस्थिती बघून भूमिका घ्यायची हे सुद्धा आज या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. परंतु आम्ही ठामपणे या आईच्या पाठीशी उभा राहणार आहेत आणि वेळ पडली तर मोर्चा आणि आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या राज्य व्यवस्थेला घेरण्याचं या ठिकाणी भूमिका घेणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.